नमस्कार मंडळी, सुप्रभात. सकाळचे 2:45 झालेले आहेत. आज तारीख आहे 30 डिसेंबर. 12 वाजून गेलेत आणि आपण निघालेलो आहोत 31st सेलिब्रेशनसाठी. आपण जाणार आहोत पोलादपूरला. आपण फिरणार आहोत रायगडच्या दिशेला, जिकडे शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतो डोंगरामध्ये. वाळंदकोंडला जाणार आहोत. आपण पोलादपूरला एक सुंदर असा माळ आहे, तिथे कॅम्पिंग करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत श्रीवर्धनला. तर असा 31st प्लॅन आहे. मी, राधिका, अर्णवी आता झोपले. खूप एक्सायटेड होती ती, पण झोपले. ती तर जागणारच होती. आणि आम्ही रात्री ह्याच्यासाठी निघतो आहे की आता सकाळी जर निघालो अर्ली मॉर्निंग तर 31st ट्रॅफिक लागेल भरपूर. त्याच्यामुळे आपण ह्यावेळी निघतो आहे. आणि आमच्याबरोबर आहे किरण, प्रणाली, किरणची मुलगी, त्याच्यानंतर संदेश, तेजश्री आणि स्वप्नील येतो आहे. स्वप्नीलला, भाऊला तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. स्वप्नील, दीप्ती आणि त्याची फॅमिली म्हणजे त्याची मुलं. तर असा पूर्ण हा प्रवास आता सुरू होतो. 2 गाड्या आहेत, एक माझी गाडी आहे आणि एक स्वप्नीलची गाडी आहे. तर ह्या 2 गाड्यांमध्ये आपण जाणार आहोत. किरण आणि संदेश निघालेले आहेत चुनाभट्टीवरून. ते आता पोचतील भांडूपला. तर चला सुरुवात करूया ह्या सिरीजची. सगळे व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडतील. गणपती बाप्पा मोरया. गुड मॉर्निंग. अजून 3चा टाईम दिलेला माणूस पोचला नाही भाऊ. तर किरण, संदेश, बाकी सगळे आलेले आहेत. प्रणाली, तेजस्वी. पाणी घेतलं लवकर आलेत. हां, घेतलेत 2 बॉटल. गोळी खायचे त्या लगेच. मला वाटलं ही झोपली असेल. हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड. आपली बोट आलेली आहे, बोट. आणि बोटचा मालिक आलाय. 3चा टाइम देऊन लेट आलाय. दीप्ती फर्स्ट टाइम माझ्या ब्लॉग मध्ये दिसते ना. थोडा अंधार येतोय. हा नाही दिसत आहे त्याचं काय. सगळे आले. आता निघू आपण थोड्या वेळात. 3:30 झाले. सगळं अरेंजमेंट करता 3 बॅग्स वरती आलेले आहेत. 3 मुलं इथे मागे आलेली आहेत. लाइट बहुत कम है, दिख नहीं रहा है मेरे को गोप्रो में. चलो निकलते हैं. हाँ, वो लेने का अभी मेरे को. थोड़ा फरक पडला ना. दिसतोय ना मी. असं काय करतो. आता फायनली आपण निघत आहोत. बघू कुठे थांबतोय, कसा प्रवास होतोय, ते सगळं आपण कव्हर करू स्टेप बाय स्टेप. 4:30 वाजलेले आहेत आणि आपला पहिला हॉल्ट झालेला आहे. हां, नाही बॅगा मस्त एकदम बसलेल्या आहेत. अर्ध्या लोकांची झोप झालेली आहे. ए चला, काय तुम्हाला झोप येते की नाही येते, भूक लागली. तर झालेला आहे नाश्ता. बघा आता किती झालेत. 4:50 झालेत. आणि आता आपण निघत आहोत इथून फायनली. कसं होतं ह्या ट्रॅव्हलिंगमध्ये हॉल्ट झाले ना, एक हॉल्ट अर्ध्या तासाचा कसा होतो ते कळतच नाही. आता निघूया. सकाळचे 7:30 झालेले आहेत. आता आपण वीर रेल्वे स्थानक क्रॉस केलं आहे आणि सुंदर असा सूर्योदय आपल्याला पाहायला मिळतोय. आजूबाजूला पूर्ण धुकं आहे आणि रात्रीचा प्रवास होता, त्यामुळे रोड आपल्याला मोकळा होता. फटाफट आलोय आपण. मस्त वाटतंय. आता महाडला आलो. जोशीवाडेवाले. तर वेळ झालेली आहे 7:40 आणि आपण पोचलेलो आहोत महाडला. तर आता हे जोशीवाडेवाल्याची एक नवीन ब्रँच ओपन झाले. तर इथे काहीतरी नाश्ता करूया, चहा कॉफी करूया आणि फ्रेश होऊया. आता बघूया, हे नवीनच ओपन झालं आहे. परवा मी रील वगैरे बघितलेले आहेत इथल्या. तर ही नवीन ब्रँच ओपन झालेली आहे जोशीवाडेवाल्यांची. समोर मस्त असा सूर्योदय झाला, पण आता इथून दिसत नाहीये. तर आता आपण इकडे कांदा भजी मागवलेली आहे. मेंदू वडे, इडली आणि कांदे पोहे ऑलरेडी आलेले आहेत. बाकी साऊथ इंडियन डिशेस नाही आहेत, म्हणजे डोसा वगैरे अजून सुरू नाही झालं यांचं. बघूया चव कशी आहे. तर आपला आता नाश्ता झालेला आहे इकडे. टेस्टबद्दल नो कमेंट्स, पण ठीक आहे, पोट भरलं.
आणि आता आपण इथून निघालेलो आहोत वाळणकोंडच्या दिशेला. मग तिथून पोलादपूरला जाणार आहोत बालाजीला, जिकडे आपण स्टे घेतला आहे. आणि इथून 37 किलोमीटर आहे, 50 मिनटं, म्हणजे जवळपास 1 तास लागणार आहे आपल्याला जायला. आता आपण ऑन द वे वाळणकोंडकडे आहोत. 1 किलोमीटर राहिलं आहे. आणि इथून जो दिसतो ना महाराजांचा चेहरा, ते एक दृश्य समोर आहे बघा. वाळणकोंडेच्या इथून पण दिसतं, पण आता एकदा इथून बघूया. आणि आपण आलेलो आहोत वाळणकोंडच्या इथे. पुन्हा एकदा माझा पहिला पण एक व्हिडिओ आहे वाळणकोंडचा. आणि ह्यावेळी आपण सगळे झालो, एक ग्रुप आहे मोठा. तर इकडे वर्धायनी मातेचं जागृत देवस्थान आहे. आणि असा हा ब्रिज ओलांडून तुम्हाला जायला लागतं. आणि ही ती कोंड आहे जिथे तुम्हाला माशांचे 7 थर दिसतात किंवा दिसायचे. ते बघा किती मासे आहेत. म्हणजे कोकणातल्या नद्यांना एवढे मोठे मासे सापडतच नाहीत कुठे, जे इथे बघायला मिळतात. ते तुम्हाला झूम करून दाखवतो मी. बघा, तुम्ही बघू शकता किती मोठ्या साईजचे मासे आहेत ते. यांना देवाची बाळ असं म्हटले जाते इथे. तर आता आपण इकडे दर्शन पण घेतलं आहे. त्याच्यानंतर मासे पण पाहायला मिळालेत. एक सगळ्यात मोठा बघायला मिळाला, पण तो शूट नाही करू शकलो आपण, लगेच खाली गेला तो. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्याचं दर्शन पण झालं आहे आपल्याला. आणि आता आपण इथून निघत आहोत पोलादपूरसाठी, बालाजी हॉलिडे होमला, जिकडे आपला स्टे आहे. मग तिथून सगळं पुढचं शेड्यूल्ड आहे ते आपण एक स्टेप बाय स्टेप करणार आहोत. बरोबर 11 वाजलेले आहेत आणि आपण पोहोचलेलो आहोत पोलादपूरला, बालाजी हॉलिडे होमला. आता इकडे आपले रूम्स बुक आहेत. आता इकडे आपण थोडा वेळ घालवू, रिलॅक्स करू. त्याच्यानंतर प्लॅन आहे प्रतापगडला जायचा, आर्टिफिशियल जे विलेज आहे तिथे जायचा. आणि आपण आलेलो आहोत बालाजीला. इकडे मोठे मोठे इव्हेंट्स वगैरे पण होतात, लग्नाचे असे. आणि या साईडला वरती आपले रूम्स बुक आहेत. डक्स ना बघून एक्साइटेड झालीत मुलं. रूम मध्ये चेकिंग करायची बाकी आहे, पण त्याच्या पहिले इकडे टाइमपास सुरू आहे सगळ्यांचा. काय आलं लागलं? हे देखो, छोटा भाऊ, छोटा बच्चा. किड्स प्ले एरिया बघा, किड्स प्ले एरिया. काय आलं, पडलास? मी काहीतरी ऐकत होतो, भाऊ छोटा बच्चा काहीतरी असं. मी पोरांना उतरायला गेलो, त्या बायकोने मला सुदर्शन चक्रावर बसवलं. हो काय? आईला व्हिडिओ मिस केला मी. व्हिडिओ मिस कर दिया मैंने. पावणे 3 झालेत, आपण तयार झालेलो आहोत. आता जेवायला चाललोय आणि जेवून आपण जाणार आहोत प्रतापगडला. जे शिवकालीन गाव आहे तिकडे, शिवकालीन आर्टिफिशियल गाव बनवले, तिथे आपण जाणार आहोत थोड्या वेळात. तिकीट काढायची वाटतं. हो, तिथे आतमध्ये. आणि इथे अशा प्रकारे मेन एंट्री आहे, मेन द्वार आहे शिवकालीन खेडेगावासाठी.